नागपूरच्या गोधनीत मध्यरात्री लोक गाढ झोपेत होते आणि अचानक त्यांना श्वास घ्यायला जड वाटू लागलं. हवेत कसला तरी विषारीपणा जाणवू लागला. काही क्षणातच जवळच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन गॅसची गळती झाल्याची बातमी आली आणि आसपासच्या नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. 24 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे 12:10 ते 1 दरम्यान 900 किलो क्षमतेच्या क्लोरीन सिलेंडरला रिफ्ट आल्यानं गॅस लीक झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत 40 ते 52 नागरिकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काही जणांना ICU मध्ये ठेवण्याची वेळ आली. खोकला, डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं घेऊन नागरिक रुग्णालयात पोहोचले. सुमारे 60 ते 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, तर 200 मीटरचा परिसर बंद करण्यात आला. NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तांत्रिक समिती नेमून 3 दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिलेत. सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली हा दिलासा असला तरी या घटनेनं काही गंभीर प्रश्न समोर आलेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 900 किलोचा क्लोरीनचा सिलेंडर तब्बल 6 महिने तिथे होता, तर त्याची सुरक्षा तपासणी वेळेवर झाली होती का? कारण गॅसची गळती थांबवता येते, पण सरकारी व्यवस्थेत असणारी ही गळती थांबवली नाही तर पुढची दुर्घटना कदाचित याहून भयंकर देखील असू शकते. तुमचं यावर काय मत आहे? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.